कबुतरांची विष्ठा आणि पिसे आरोग्यासाठी धोकादायक आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना यामुळे त्रास होतो. मुंबई उच्च न्यायालयाने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कबूतरखाने आरोग्यासाठी धोकादायक ठरत असतील तर ते सामाजिकदृष्ट्या गंभीर आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. कबूतरखाने बंद करण्याच्या महापालिकेच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. मुंबई महापालिकेने कबुतरांच्या धोक्याबद्दल एक अहवाल सादर केला आहे. या अहवालावर विचार करून डॉक्टर सुजित राजन यांनी 10 दिवसात आपला अभिप्राय कोर्टात सादर करावा असे न्यायालयाने म्हटले आहे. डॉक्टर राजन यांनी यापूर्वीही कबुतरांच्या आरोग्यावरील परिणामांवर त्यांचे मत मांडले होते. राज्य सरकारने कबूतरखाने बंद करण्याची घोषणा केल्यानंतर मुंबई महापालिकेने तातडीने कारवाई सुरू केली. या कारवाईला काही लोकांनी कोर्टात आव्हान दिले. मुंबई महापालिकेने या याचिकेला उत्तर देताना एक प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रावर विचार करून न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिलासा दिला आहे. मात्र पुरातन कबूतरखान्यांवर तोडकाम करण्याची कारवाई 7 ऑगस्टपर्यंत करू नये असा अंतरिम आदेश न्यायालयाने दिलाय. तसेच कबूतर एका ठिकाणी जमू नयेत यासाठी महापालिकेने कर्मचारी फटाके वाजवत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे खरे असल्यास तसे करण्यात येऊ नये असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.